गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. जळगाव प्रतिनिधी. गुरुपौर्णिमा हा केवळ गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस नसून समाजाप्रती असलेली जबाबदारीही अधोरेखित करणारा असावा, हा संदेश देत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, प्रायमरी व सेकंडरी येथे गुरुपौर्णिमेचा सोहळा अत्यंत भक्तिमय, संस्कारमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गुरूंचा पर्यावरणपूरक सन्मान आणि एक पेड़ माँ के नाम या संकल्पामुळे हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, सेकंडरीमध्ये कार्यक्रमाची सुरुवात गुरुपौर्णिमेच्या महत्त्वावरील माहितीने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरूंच्या ज्ञानदानाला अभिवादन करणारी भावपूर्ण गुरुवंदना सादर केली. संत कबीर यांच्या विचारांचे दर्शन घडविणारे कबीर के दोहे, गुरूंचे जीवनातील स्थान स्पष्ट करणारी विद्यार्थ्यांची मनोगते तसेच अरुणीच्या गुरुभक्तीवर आधारित हृदयस्पर्शी नाटिकेने उपस्थितांना अंतर्मुख केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्यालाही भरभरून दाद मिळाली. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा पर्यावरणपूरक पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान केला. गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही अनोखी आणि पर्यावरणस्नेही संकल्पना सर्वांना भावली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या रश्मी लाहोटी होत्या. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना गुरूंच्या शिकवणीचे आचरण करण्याचे आवाहन करत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक पेड़ माँ के नाम हा संकल्प स्वीकारण्याचे आवाहन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे आणि पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घ्यावा, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती हर्षा वाणी आणि पूजा पाटील यांची होती. कुमारी स्वरा महाजन व कुमारी जीविका जडे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. दरम्यान अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, प्रायमरीमध्येही गुरुपौर्णिमेचा सोहळा उत्साहात पार पडला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एकलव्य द्रोणाचार्य नाटिका सादर करून गुरु शिष्य परंपरेची महानता प्रभावीपणे उलगडली. शाळेचे गीत, समूह नृत्य आणि विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली ग्रीटिंग कार्ड व पुष्प अर्पण करून व्यक्त केलेली गुरुभक्ती उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली. विद्यार्थ्यांनी गुरूंच्या जीवनातील महत्त्वावरही मनोगते व्यक्त केली. अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन आणि प्राचार्या रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली हा संस्कारमय सोहळा पार पडला. सोनाली पाटील, उज्ज्वला तळेले आणि अश्विनी दहाले यांनी सूत्रसंचालन केले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंचा सन्मान, भारतीय संस्कृतीचा गौरव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा सुंदर संगम घडवून आणणारा अनुभूती स्कूलचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. The Gurukul. Long ago in ancient India, there lived a great teacher named Dronacharya. He trained the princes of Hastinapur in archery and warfare. His students respected him greatly. Children, remember that success comes through discipline, practice and respect. Yes, Guruji. Guruji, I promise to practice every day and become the finest archer. Excellent, Arjuna. Hard work always brings success. Scene 2. Eklavya Rise. Respected Guru Dronacharya, I wish to become your student. Please teach me archery. My child, I cannot accept you in this Gurukul. I have responsibilities to train the princess. Guruji, I understand. I and you will always consider you my teacher. Scene 3. Scene 3. The forest. Eklavya did not lose hope. He made a clay statue of Dronacharya and practiced every day with determination. Guruji, even though you are not here, I will practice with faith and dedication. Days become months, months become year. Eklavya become an excellent archer through his hard work. Scene 4. The Great Archer. Look, the dog is around. But he is barking a stop because I do not surrender his sword without hurting it. What amazing skill! Guruji, who could shoot this arrow with this perfection? Let us find
never studied in my Gurukul. I made your statue and practice every day, believing you were my teacher. Scene 5. Guru Dakshina. If you truly consider me as your Guru, will you give me my Guru Dakshina? Guruji, please tell me what you wish. I ask for your right thumb. Guruji, I offer it with respect. Eklavya gives his Guru Dakshina with complete devotion. His respect for his teacher become famous throughout history. Eklavya, your dedication and hard work inspire everyone. True learning requires discipline, humility, and perseverance. Guru Purnima reminds us to honor our teachers who guide us with knowledge and wisdom. Happy Guru Purnima! We thank our teachers for their guidance, love, and blessings. Thank you. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हाथ थाम के आपने है हमको सब सिखाया, माफ की गलतियां संभाला जब भी लड़खड़ाया। शुक्रिया 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 शुक्रिया। अगर इस सृष्टि में महान अध्यापक नहीं होते तो इस सृष्टि में सफल व्यक्ति भी नहीं होते। एक शिक्षक का किरदार इतना महान होता है कि वह अपने शिष्य की सफलता को देखकर खुद को सफल समझ लेता है।